नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या चिलेटेड टोटाव्हिट बोलस याबाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण या टोटाव्हिट बोलसचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, या गोळ्यांचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठला फायदा पाहायला मिळतो आणि या गोळ्यांचा जो काही डोस आहे तो आपण कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंची जी काही गर्भधारणा आहे तर ती वेळेवरती होणे हे खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपले जे आर्थिक नफा आहे किंवा आपले जे उत्पन्न आहे तर ते वाढवण्यासाठी किंवा ते टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तर त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणेसंबंधित जेवढे काही समस्या असतील त्या जर आपल्याला त्या ठिकाणी टाळायच्या असतील तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. आपल्याला निश्चितच चांगली माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्याला या चिलेटेड टोटाव्हिट बोलसमध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कॉपर दिलेले आहे, कोबाल्ट दिलेले आहे, आयर्न दिलेले आहे, आयोडीन दिलेले आहे, मॅंगनीज दिलेले आहे, सेलेनियम आहे, झिंक आहे, व्हिटॅमिन ई आहे आणि लाईव्ह ईस्ट दिलेले आहे. यांसारखे खूप चांगले घटक आपल्याला या चिलेटेड टोटाव्हिट बोलसमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो आणि या गोळ्यांचे आपण काय फायदे घेऊ शकतो. तर यामधील सर्वात पहिला जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्याला आपल्या गायीमध्ये, कालवडींमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांना जर वेळेवरती माझावरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील, त्यांचे जे काही इस्ट्रस सायकल आहे ते जर बिघडलेले असेल तर त्या ठिकाणी आपण या चिलेटेड टोटाव्हिट बोलसचा वापर करून आपल्या पशूंचे जे काही सायकल आहे तर ते रेग्युलर करण्यासाठी या गोळ्यांचा आपण चांगला फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये अशा खूप साऱ्या गायींमध्ये या समस्या पाहायला मिळतात की आपल्या गायी वेळेवरती माझावरती येत नाहीत किंवा अवेळे माझावरती येतात. तर या समस्या आपल्याला जर टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण या चिलेटेड टोटाव्हिट बोलसचा जर वापर केला तर आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट या गोळ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. या गोळ्यांमध्ये हे जे मिनरल्स दिलेले आहेत तर त्यांच्यामुळे आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती येण्यासाठी खूपच सुंदर फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्याला या चिलेटेड टोटाव्हिट बोलसचा जो काही दुसरा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांचा जो कन्सेप्शन रेट आहे, गर्भधारणा वाढवण्याचा जो काही दर आहे तर तो सुधारण्यासाठी देखील आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप वेळा त्यांना वारंवार रिपीट होण्याच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी जर आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर त्यांची गर्भधारणा वेळेत करण्यासाठी या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये 2 ते 3 वेळेस त्या ठिकाणी त्यांची जर आपण AI करून जरी गर्भधारणा झाली नाही तर त्या ठिकाणी आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा अवश्य वापर करून पहा. आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी निश्चितच चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये किंवा कालवडींमध्ये त्यांचा जो रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स आहे तर तो सुधारण्यासाठी देखील करू शकतो. मित्रांनो, आपल्या या पशूंमध्ये आपल्याला जर त्यांना प्रजननासंबंधित कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आपण अवश्य या टोटाव्हिट गोळ्यांचा वापर करून पहा. त्यामुळे आपल्याला आपल्या या पशूंचे रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स चांगला ठेवण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये, खास करून आपल्याला ज्या पशूंमध्ये सायलेंट हिटच्या समस्या पाहायला मिळत असतात, आपले जे पशु आहेत की ते माझावरती येतात परंतु त्यांची जे काही सोट आहे, वाप आहे तर तो व्यवस्थित येत नाही, किंवा आपल्या पशूंना माझावर येण्याची जी काही लक्षणं आहेत ते आपल्याला जर प्रॉपर दाखवत नसतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या सायलेंट हिटच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या दूर करण्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी चांगला फायदा हा घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्यांची जी गर्भधारणा आहे तर ती वेळेवरती करण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला. त्यासोबतच मित्रांनो, आपण या टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचा जो काही गर्भ आहे तर त्याचा चांगला विकास करण्यासाठी देखील करू शकतो.
मित्रांनो, या गोळ्यामध्ये आपल्याला हे जे सर्व मिनरल्स दिलेले आहेत, सेलेनियम आहे, झिंक आहे, व्हिटॅमिन ई आहे, तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या गर्भाचा जो काही विकास आहे तर तो चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, त्या गर्भाला आवश्यक जेवढे काही न्यूट्रिएंट्स पाहिजे तर ते देण्यासाठी देखील आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा आपल्या गाभण पशूंमध्ये उपयोग करू शकतो. तसेच मित्रांनो, आपले पशूंमध्ये त्यांची जी काही डिलिव्हरी आहे तर ती नॉर्मल करण्यासाठी देखील आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. म्हणजेच आपल्या गाभण पशूंमध्ये देखील आपल्याला या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचे खूप सारे फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असेल तर तो दूर करण्यासाठी देखील या गोळ्यांमध्ये आपल्याला सेलेनियम दिलेले आहे, झिंक दिलेले आहे, व्हिटॅमिन ई दिलेले आहे. तर यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो कमी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची ओव्हरऑल हेल्थ जी आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी देखील करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, यांची कमतरता जर झाली तर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी आपल्याला समस्या या निर्माण होत असतात किंवा पाहायला मिळत असतात. तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण जर या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला निश्चितच आपल्या पशूंची ओव्हरऑल हेल्थ जी आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा झालेला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर अर्ली एम्ब्रॉयनिक डेथच्या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्या आपल्या पशूंमध्ये आपण त्यांची एआय केल्यानंतर 42 ते 45 दिवसांच्या दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल किंवा पौष्टिक घटकांची त्या ठिकाणी कमतरता आलेली असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा ताण आलेला असेल तर त्यामुळे आपल्याला या समस्या पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी आपण जर या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी सुद्धा खूपच सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला या गोळ्यांचे पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये, खास करून आपल्या कालवडींमध्ये त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी करू शकतो, त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी करू शकतो. त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव असेल तर तो दूर करण्यासाठी देखील आपण या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा वापर आपल्या या कालवडींमध्ये, रेडींमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या चिलेटेड टोटाव्हिट बोलसचा वापर आपल्या पशूंमध्ये कसा व किती करायला पाहिजे. तर यामध्ये मित्रांनो, आपण या गोळ्यांचा वापर करण्याआधी आपल्या पशूंची जी काही डिवॉर्मिंग आहे तर ती करणे हे खूप गरजेचे आहे. ते डिवॉर्मिंग केल्यानंतर आपल्याला या गोळ्यांचा जो काही रिझल्ट आहे तो देखील अतिशय सुंदर आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, या गोळ्यांची जी काही डब्बी आपल्याला मार्केटमध्ये येते तर त्या डब्बीमध्ये आपल्याला 20 गोळ्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जर त्यांची एआय केलेली असेल तर त्यानंतर आपण रोज एक गोळी 20 दिवस याप्रमाणे या गोळ्यांचा वापर आपल्या गायींमध्ये, म्हैसमध्ये किंवा कालवडींमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या अर्ली एम्ब्रॉयनिक डेथच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी देखील या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा हा होऊ शकतो. तसेच मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना सायलेंट हिटच्या समस्या असतील, आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना अॅनास्ट्रसच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये रोज एक गोळी 20 दिवस याप्रमाणे जर त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना माजावरती आणण्यासाठी किंवा त्यांचा जो माज आहे तर तो व्यवस्थित दाखवण्यासाठी देखील या चिलेटेड टोटाव्हिट गोळ्यांचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये त्यांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी या गोळ्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण दररोज एक गोळी याप्रमाणे 20 दिवस या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या गोळ्यांचे जे काही रिझल्ट आहेत तर ते देखील अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये या गोळ्यांचा अवश्य त्या ठिकाणी वापर करून पहा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण जर आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांच्या गर्भाचा विकास करण्यासाठी किंवा त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी देखील या गोळ्यांचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर यामध्ये आपण रोज एक गोळी 20 दिवस याप्रमाणे सुद्धा या गोळीचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी करून आपल्या पशूंना खूपच चांगले फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो.
मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलस चिलेटेड टोटाविट याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे. या गोळ्यांचे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, या गोळ्यांचा डोस आपण कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, या गोळ्यांचा वापर आपण आपल्या कुठल्या पशूंमध्ये करायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.